नमस्कार, मी रुपाली गुगे व्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये 1 किलो प्रमाणात बनणारे कुरकुरीत व कमी तेलकट रेशनच्या तांदळाचे खिशीचे पापड, अगदी तिप्पट ते चौपट फुलणारे पापड कशा पद्धतीने बनवायचे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपण करूयात पापड बनवायला सुरुवात। सगळ्यात अगोदर मी 1 किलो रेशनचे तांदूळ घेतले आहेत। तुम्हाला जर रेशनचे तांदूळ घ्यायचे नसतील तर तुम्ही दुसरे कुठलेही तांदूळ घेऊ शकता। आपल्याला जर हे तांदूळ ग्लासने मोजून घ्यायचे असतील तर हे या ग्लासने 3 ग्लास तांदूळ आहेत। हे 1 किलो तांदूळ मी स्वच्छ करून घेतले आहेत। आता आपल्याला हे तांदूळ 3 ते 4 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघा, अशा प्रकारे मी हे तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे। तांदूळ धुवून झाल्यावर आपल्याला हे तांदूळ 1 दिवस व 1 रात्र असे झाकून ठेवायचे आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला या तांदळाच्या वरचे पाणी काढून टाकायचे आहे व यामध्ये स्वच्छ पाणी टाकून एकदा तांदूळ धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ धुवून झाल्यावर आपल्याला एका चाळणीवर सगळे तांदूळ काढून घ्यायचे आहेत। पाणी निथळण्यासाठी हे तांदूळ आपल्याला 15 ते 20 मिनिटे अशीच ठेवायचे आहेत। तांदूळ आपल्याला एका कोरड्या कपड्यावर पसरवून सुकायला टाकायचे आहेत। एकदम पातळ वाळवायची आहेत तांदूळ पसरवून झाल्यावर फॅन खाली 5 ते 6 तास सुकवून घ्यायचे आहेत। उन्हामध्ये हे तांदूळ सुकवायचे नाहीत। आता तांदूळ गिरणीतून बारीक दळून आणायचे आणि रवा गाळायच्या चाळणीतून चाळून घ्यायचे। आता आपले 1 किलो पीठ तयार झालेले आहे आणि ग्लासने मोजायची झाली तर 3 ग्लास पीठ आहे। पण मी इथे 1 ग्लास एवढेच पीठ घेणार आहे कारण मी एकटीच पापड करणार आहे। हे मिश्रण गरम असतानाच पापड करायला सोपे जातात। तुम्ही दोघी तिघी असतील तर हे पीठ तुम्ही एकदाच वापरू शकता, मिश्रण गार होणार नाही। पापड करत असताना पाण्याचे प्रमाण योग्य वापरणं खूप महत्त्वाचं आहे। मी इथे 1 ग्लास पिठासाठी 1.5 ग्लास पाणी घेत आहे, म्हणजे आपल्याला जेवढं पीठ घेतलंय त्याच्या 1.5 पटीने पाणी घ्यायचे आहे। आता आपल्याला पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच तीळ टाकत आहे, 1 चम्मच जिरं टाकत आहे आणि 1 चम्मच मीठ टाकत आहे। तुम्ही हे सर्व प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात वापरू शकता। आता आपल्याला पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। आपल्याला उकळ काढायची, पीठ थोडं थोडं करून घालायचे। आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे मिश्रण व्यवस्थित मिक्स करता येईल। पीठ मिक्स झाल्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे कमी गॅस करून वाफ काढून घ्यायची। वाफ काढून झाल्यावर मी एका कॅरी बॅगला तेल लावून घेते। तेल लावून झाल्यावर कॅरी बॅग सरळ करायची व त्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचंय। सगळं मिश्रण काढून झाल्यावर चांगलं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। गरम असतानाच मळायचे। हे मिश्रण मळण्यासाठी मला 3 ते 4 मिनिटे लागली आहेत। मिश्रण मळून झाल्यावर आपल्याला बारीक गोळे करून घ्यायचे किंवा लाट्या करून घ्यायच्यात। मी चिमट्याने पापड करत आहे किंवा मशीनने। त्यावर मी एक कॅरी बॅग ठेवली आहे जी थोडीशी जाड आहे। त्या कॅरी बॅगला थोडंसं तेल पुसायचे म्हणजे आपले पापड चिटकणार नाहीत। प्रत्येक वेळेस तेल लावायची गरज नाही। 7 ते 8 पापड झाल्यावर मग कॅरी बॅगला तेल पुसायचे आहे। कॅरी बॅगवर लाटी ठेवायची आहे आणि वरून पुन्हा एक कॅरी बॅग ठेवायची आणि प्रेस करायचं। तुम्हाला जर वाटत असेल आपला पापड थोडासा जाड आहे तर तुम्ही 2 वेळेस प्रेस करा, म्हणजे पापड एकदम पातळ होतात। पापड करते वेळेस जास्त तेलाचा वापर करू नका, नाहीतर पापडाला तेलकट वास येतो। मशीनने पापड करायला एकदम सोपे जातात व पापड एकदम पटापट होतात। अशा पद्धतीने मी 1 किलो पिठाचे पापड करून घेणार आहे। या साईजचे माझे 1 किलो रेशनच्या तांदळाचे पापड 100 झालेली आहेत।
किलो तांदळाचे पापड मला एकटीला करण्यासाठी 2 तास लागलेले आहेत। अशा प्रकारे मी इथे सगळे पापड करून घेतलेले आहेत। 2 दिवस पापड वाळवल्यानंतर आपले पापड तयार झालेले आहेत। हे बघा किती छान पापड झालेत। कुठेही पापड चिरलेला नाही, एकदम छान पापड झालेत। आणि जिऱ्याचं योग्य प्रमाण टाकल्यामुळे पापड पिवळसर झालेली नाहीत, एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत। चला आता आपण पापड तळून घेऊ। तेल तापून घ्यायचे आहे। बघा किती छान तिप्पट आपला पापड फुललेला आहे। तुम्हाला मी केलेल्या 1 किलो प्रमाणात तांदळाच्या खिशीचे पापड कशा पद्धतीने बनवायचे हे सांगितले आहे। पापड कसे झाले हे कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल।